आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तुमचं पुढचं वर्ष खूप आनंदामध्ये जावो, विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षभरात दिलासा मिळो अशी इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या चर्चेला सुरुवात करतो। आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरेंच्या काही वेळापूर्वी आटपलेल्या जाहीर सभेबद्दल। ही सभा मोठी होती। काल आपण इथे चर्चा केली होती की ही जी सभा आहे ते राज ठाकरेंचं एक प्रकारे राजकीय पुनरागमन ठरेल का? ही सभा मनसेला नवी प्रेरणा देईल का, नवा उत्साह देईल का, त्यांचं भाषण नवा उत्साह देईल का? आज आपण चर्चा करणार आहोत। खरोखरच या भाषणामध्ये असं काही होतं का की मनसेच्या कार्यकर्त्यांना उत्साह मिळेल? त्यांनी मोदींवर टीका केली, त्यांनी इतरही विषय हाताळले, त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विषय हाताळला, त्यांनी अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा विषय हाताळला, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाषणातली, त्यांनी शिवसेनेवर अजिबात टीका केली नाही, अजिबात टीका केली नाही। उलट दोन वेळेला भावनाशील होऊन बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला। मी या सर्व मुद्द्यांची चर्चा करणार आहे। माझ्यासोबत आहेत अत्यंत नामवंत पाहुणे। माझ्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवीण दरेकर। प्रवीण दरेकर करेना सगळा महाराष्ट्र ओळखतो, राज ठाकरेंचे जवळचे सहकारी होते, आता भाजपचे नेते आहेत, भाजपचे महाराष्ट्राचे ते जनरल सेक्रेटरी आहेत। माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्राचे सहसंपादक विजय सोरमारे। माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते आमदार जनार्दन चांदूरकर। माझ्यासोबत येणार आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर किंवा नितीन सरदेसाई। दोघांपैकी जो लवकर मोकळा येईल तो येईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत पुण्याहून आहेत विश्वंभर चौधरी आणि माझ्यासोबत आहेत आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधवसुद्धा। मी चर्चेला सुरुवात करतोय आशिष जाधव तुमच्यापासून। याचं कारण राज ठाकरेंची 2006 साली जी सभा झाली होती याच मैदानामध्ये, शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये, ही सभा मनसेच्या स्थापनेनंतरची सगळ्यात मोठी सभा होती। मोठा जल्लोष होता, उत्साह होता। त्यानंतरही पुढची 3 वर्ष सभा झाल्या। आज ते म्हणाले की 2009ला शेवटची सभा झाली, त्यानंतर 7 वर्षांनी शिवाजी पार्कवर ही सभा होते। या पहिल्या 4 वर्षातल्या सभा, त्यातली गर्दी, त्यातला उत्साह, एकूण लोकांची देहबोली आणि आजची सभा यामध्ये तुम्ही कशी तुलना कराल? आजच्या सभेला गर्दी तर दिसत होती, पण नेमकं काय विश्लेषण आहे तुमचं? 2006ची जी सभा होती ती खूप उत्स्फूर्त सभा होती। राज ठाकरेंविषयी आस्था असणारा शिवसैनिकसुद्धा बाहेरून त्या सभेला उपस्थित होता। राज ठाकरे यांचे चाहते होते, तसंच मनसेमध्ये प्रवेश करू पाहणारे मनसैनिकसुद्धा त्या सभेला खूप मोठ्या प्रमाणात आले होते। उत्स्फूर्त अशी सभा होती। तिथं राज ठाकरेंचं भाषणसुद्धा पहिल्या सभेतलं इतकं चांगलं झालं की एक नवा नेता महाराष्ट्रात येऊ पाहतोय, तो मराठी अस्मितेला हात घालू पाहतोय आणि तो आपली मनं जिंकणार असा विश्वास तेव्हा मराठी माणसाला त्या सभेतून पहिल्या मिळाला होता। त्यानंतर ती जी त्यांनी वरती कमान जी त्यांची गेली तर ती जवळपास 2.5-3 वर्ष झाली त्यांच्या सभांना अशाच प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। पण तेव्हा असं वाटत होतं की मनसे हे एक आशादायक चित्र मराठी माणसामध्ये खास करून उभं करतंय आणि ते पूर्ण करेल असा विश्वासही मराठी माणसाला तेव्हा वाटत होता। आणि म्हणूनच 2009च्या निवडणुकीमध्ये मनसेचे 13 आमदार हे महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून गेले। पण आजची जी सभा आशिष जाधव या सगळ्याकडे आपण येणार आहोत। मला आता सुरुवातीला फक्त राज ठाकरेंची सभा, आजची सभा, त्याची गर्दी याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे। कशी तुलना कराल? 2006, 7, 8, 9 4 वर्ष मोठ्या सभा झाल्या होत्या शिवाजी पार्कवर, आज 7 वर्षांनी सभा होते, कशी तुलना कराल? तेव्हाच्या सभांची तुलना आजच्या सभेशी करता येत नाही। आजची सभा ही इव्हेंट मॅनेजमेंटचा एक भाग होता। जी टीव्हीवरती गर्दी दिसते ती व्यवस्थित कॅमेऱ्यांमधून मॅनेज केली जाते, पण तेवढं तुडुंब असं शिवाजी पार्क भरलंय असं आजच्या सभेत नव्हतं। जी गर्दी होती ते मनसैनिकच होते, तिथं शिवसैनिक फारसा नव्हता। शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर सुद्धा इतर वेळी जी गर्दी असते ती आज नव्हती। त्यामुळे आजची गर्दी ही केवळ आणि केवळ मनसैनिकांची गर्दी होती। आणि आजचं जे राज ठाकरेंचं भाषण आहे
हे त्यांनी नेमका कोणाला रोग धरून हे भाषण केलं आहे याचं विश्लेषण खरंच आता पुढच्या काळात करावं लागलं. अगदी बरोबर. त्या भाषणाकडे आपण येऊया, पण विजय चोरमारे तुमच्याकडे येतोय. आशिषलाही मोठा अनुभव आहे, तुम्हाला तर त्याहीपेक्षा मोठा अनुभव आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, गर्दी, मला पहिल्या गर्दीबद्दल बोलायचं, नंतर इतर गर्दीबद्दल काय सांगणार आता आजच्या सभेची? तुलनेनं बघितलं तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक शक्ती प्रदर्शनाची मोठी संधी मिळालेली नव्हती. ते एक मोठं शक्ती प्रदर्शन करावं असा त्याच्या पाठीमागे उद्देश होता आणि एकूण गर्दी पाहता ते शक्ती प्रदर्शन यशस्वी झालं असं म्हणता गर्दी मोठी होती. हां, ते शक्ती प्रदर्शन म्हणजे ते यशस्वी झालं असं म्हणता येतं. असं नाही की सभा फेल गेली, अजिबात असं अजिबात गर्दी मोठी नाही. होती. ते शक्ती प्रदर्शन यशस्वी झाले असं या गर्दीवर म्हणता येतं. अर्थात प्रत्येक सभेची गर्दी वेगळी असते. कधी मैदान तुडुंब भरलं असतं, मैदानाच्या बाहेर प्रचंड संख्येनं लोक असतात. ते वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं तुम्ही कसं मॅनेज करत असाल, पुन्हा तिथं सभेचं एक मॅनेजमेंट ती तिथं महत्त्वाची असते. तुम्ही कसं बैठक व्यवस्थेपासून बाकी गोष्टी कशा मॅनेज केल्या आहेत, जसं आशिष म्हटला की कॅमेऱ्यानं मॅनेज केली गर्दी कशी असते, त्यानुसार ही सभा यशस्वी झाली आहे. आणि गर्दीच्या पातळीवर बोलायचं झालं तर यात एक हा इव्हेंट चांगल्या रीतीनं मनसेनं मॅनेज केलेला आहे असं म्हणता येतं. ठीक आहे, इव्हेंट यशस्वी झाला आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी आता अत्यंत महत्त्वाच्या पाहुण्याकडे येतोय, प्रवीण दरेकर. तुम्ही आज स्पष्ट बोलावं, मोकळेपणाने बोलावं अशी अपेक्षा आहे. मला गर्दीपासूनच सुरुवात करायची आहे, मग मी तर, कारण तुम्ही राज ठाकरेंच्या सभांचे मुख्य संयोजक होता. आम्हाला माहिती आहे जे काय राज ठाकरेंच्या सुरुवातीच्या काळात 2006 पासून सगळं पुढचे 5-6 वर्ष 7 वर्ष चाललं, त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रमुख सूत्रधार होतात. अगदी तुम्ही आता ती मनसे सोडलेलं आहे, भाजपमध्ये गेलं आहे, हे आपण काही क्षणाला विसरू. आणि तुम्ही अगदी स्वतंत्रपणे सांगा, त्यावेळची गर्दी आजची गर्दी यात काही फरक होता की नाही तेवढीच गर्दी होती? नाही, निश्चितपणे गर्दी होती, सभा यशस्वी झाली, यात माझंही काही दुमत असायचं कारण नाही. परंतु मगाशी आशिष जे म्हणाला ते खरं आहे की गर्दीमध्ये जो उत्स्फूर्तपणा लागतो तो दुर्दैवानं या गर्दीमध्ये उत्स्फूर्तपणाचा अभाव त्या ठिकाणी दिसतो. टाळ्या शिट्ट्या लोकांचं किंचाळणं कमी होतं. हो, किंचाळणं कमी नव्हे, तशा किंचाळणं आणि टाळ्या शिट्ट्याचं पण निखिलजी बोलत नाही. परंतु आम्ही सभा आयोजित केल्यात, मी त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. निघताना एक उत्स्फूर्तपणे पक्षाव्यतिरिक्त सुद्धा काही लोक, मग काही नागरिक, सजग नागरिक, काही युवा मंडळं त्या ठिकाणी आमच्या गाड्यांमधून किंवा त्या सभेला येण्यासाठी उत्स्फूर्तपणे उत्सुक असायची. परंतु ही सभा आपण बघाल तर हा सभा ही त्यांची एक गर्दी आणि शक्ती प्रदर्शनाचं एक महत्त्वाचं असा प्रसंग होता. आणि त्यामुळे मनसैनिकांनी नीट ऑर्गनाईज करून त्यांनी तो सभा पूर्ततेचा गर्दीचा यशस्वीपणा त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. परंतु केवळ गर्दी असून चालत नाही. उद्या तुम्हाला सभा यशस्वी झाली आणि जर राजकारणात पुढे यशस्वीपणे जायचं असेल तर दर्दी कार्यकर्ते, दर्दी जनता, दर्दी लोक असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि दुर्दैवानं आपण मी येताना पाहिलं, माझं निरीक्षण होतं, तो अभाव या ठिकाणी निश्चितपणे निखिलजी दिसला. कसला अभाव दिसला? कार्यकर्ते उत्स्फूर्तपणाचा अभाव. उत्स्फूर्तपणाचा म्हणजे आशिष जाधव जे कारण म्हणतात ते शेवटी खरं आहे. तुम्ही गर्दी आली, विचार दिले, मला परंतु त्या सांगा, ग्राउंड भरलेलं तर दिसत होतं, कॅमेऱ्यातून तर ग्राउंड भरलेलं दिसत होतं. तुम्हाला हा अनुभव आहे. मी एक सगळ्यांनाच, म्हणजे आपल्याला हे इंटरेस्टिंग होईल कारण तुम्ही अशा मोठ्या सभा महाराष्ट्रभर ऑर्गनाईज केल्या आहेत. मला खरं सांगा, इतके दिवस आम्ही ऐकतोय की शिवाजी बागच्या मैदानाची ऑफिशियल कॅपॅसिटी ही 1 लाख आहे, पण 2 लाख लोक दाटीवाटीने बसू शकतात. किती लोक लागतात हे मैदान भरायला? नाही, तसं पाहिलं तर एक 60-70 हजार लोक 60-70 हजार जर आली तर त्या ठिकाणी गर्दी भरल्याचं चित्र दिसतं. त्या ठिकाणी दिसतं. आणि त्याच्यावर 60 का अगदी 40-50 हजारात सुद्धा सभा आज यशस्वी किती लोक झाली. असतील? आज होती एवढे लोक? 60-70 हजार तर लोक होते. आज 30-40 हजार लोक एवढे लोक होते. असावीत असं मागे रिकामं होतं माझं का? मत आहे. कारण मगाशी आशिषचं अगदी निरीक्षण अगदी परफेक्ट आहे की जो उत्स्फूर्तपणे जो एक श्रोतावर्ग यायला हवा असतो तो मला वाटतं एक 10% पण श्रोतावर्ग त्या ठिकाणी नव्हता. म्हणजे मनसेच्या बाहेरचा असं तुम्ही मनसेच्या बाहेरचा. अगदी बरोबर. ते आपलीच लोक, आपलेच कार्यकर्ते, आपल्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या लोकांसमोर या ठिकाणी हे भाषण झालं. आणि त्यामुळे जो उत्स्फूर्तपणा होता, निखिलजी बोललो, उत्स्फूर्तपणाचा अभाव होता अभाव तुमचं असं म्हणणं आहे. निश्चितपणे होता असं माझं प्रामाणिक मत आहे. मी भाषणाकडे वळतो. चांदोरकर साहेब, तुमच्यापासून सुरुवात करतो, नंतर जाणार आहे मी विश्वंभर चौधरींकडे, नंतर इतर पाहुण्यांकडे. भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, काय तुमचं पहिलं इम्प्रेशन आहे? नाही, भाषणामध्ये राज ठाकरेंनी आज जे मुद्दे चर्चिले ते बहुतेक मुद्दे आजकाल वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्यासारख्या चॅनल्समध्ये चर्चिले जाणारे आहेत. उदाहरणार्थ त्याने स्थानिकांचा प्रश्न चर्चिला, त्याचप्रमाणे त्याने त्या टोलचा प्रश्न चर्चिला, आणि त्याचप्रमाणे त्याने राम मंदिराचा प्रश्न चर्चिला,
आणि जैतापूरचा प्रश्न चर्चेला, नरेंद्र मोदीवरती टीका केली. नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता. त्यांची सगळ्यात जास्त टीका, म्हणजे मी भाषण काळजीपूर्वक ऐकत होतो, त्या भाषणाचा सगळ्यात मोठा काळ हा टीका नरेंद्र मोदींवर होती आणि दुसरी टीका ही देवेंद्र फडणवीसांवर होती. मराठी माणूस, विदर्भ, मराठवाडा सगळं होतं, पण सगळ्यात मोठा हल्ला नरेंद्र मोदींवर होता. आणि मला या मुद्द्यापासून सुरुवात करायची आहे. शिवसेनेला त्यांनी स्पर्शही केला नाही, उलट 2 वेळेला बाळासाहेबांचा उल्लेख चांगल्या प्रकारे गौरवानं केला. याविषयी तुमचं मत काय? शिवसेनेवर टीका नाही आणि सगळा हल्ला मोदी फडणवीसांवर. नाही, शिवसेनेवरती त्यांनी टीका केली नाही, परंतु ते जाता जाता शिवसेनेबद्दल असं बोलून गेले की हे जर सगळं असं करतात आणि ते तुमच्या विरोधात वागतात, तुमचं काही ऐकत नाही, तर तुम्ही सत्तेमध्ये त्यांच्याबरोबर कशासाठी नाही? जाता जाता एक टपली मारली असं काय तर ते बोलले, मग तुम्ही त्यांच्याबरोबर कशाला जाता? म्हणजे शिवसेनेवरला त्यांनी रेफरन्स दिला. पण ॲज यू आर सेईंग, तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे शिवसेनेवरती टीका करण्याचा त्यांचा रोख नव्हता. त्यांची जी टीका होती ती प्रामुख्यानं नरेंद्र मोदीच्या विरुद्ध होती, फडणवीसांच्या विरुद्ध होती. आणि त्यांनी फडणवीसांची टिंगल करून नक्कल केली. आणि फडणवीसांची नक्कल करत असताना त्यांनी जे व्हॅलिड पॉईंट्स होते, जे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डिस्कस होणार आहेत, होत आहेत आणि होणार आहेत, ते त्यांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवरून काढले. आणि फडणवीसाचं धोरण कसं चुकीचं आहे किंवा मराठी माणसाच्या विरोधाचं कसं धोरण आहे याच्यावरती त्यांनी जोर दिला. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदीच्या बद्दल बोलत असताना त्यांनी त्या प्रदेश दौऱ्याचा त्यांचा उल्लेख केला आणि खोटं बोलून सगळं हे घेतलेलं आहे. तर त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला. तुमचं मत काय आहे? म्हणजे हे त्यांनी का केलं असावं? सगळा हल्ला मोदी फडणवीसांवर आणि शिवसेनेला जाता जाता टपली, कारण काय? नाही, आता याचं कारण असं आहे की जरी ते या मुद्द्यावरती बोलले असले तरी सध्या त्यांच्या डोळ्यासमोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळं खरं म्हणजे मला आय वॉज एक्सपेक्टिंग की ते मुंबई महानगरपालिकेवरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करतील. मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार काहीच केलं नाही. आज त्यांनी तसं काहीच केलेलं नाही. उलट BJP ही शिवसेनेवरती अटॅक करते आणि तिथला भ्रष्टाचार काढते. या बाबीवरती त्यांनी खरं म्हणजे इट वॉज अ गुड पॉईंट टू डिस्कस फॉर हिम. पण त्यांनी हा पॉईंट जाणून बुजून डिस्कस केला नाही. याचा अर्थ पुढची काही समीकरणं जी आहेत ती समीकरणं त्यांच्या डोळ्यासमोर असण्याची शक्यता. पुढची काही समीकरणं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेनेबरोबर जातील. जर भाजप आणि शिवसेना युती राहिली नाही तर तुम्हाला असं वाटतं मनसे शिवसेनेबरोबर जाईल? शिवसेनेबरोबर जाणार नाही, पण सीट ॲडजस्टमेंट किंवा समथिंग की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मग हे लोक निवडून आली पाहिजेत, मराठी लोक निवडून आली पाहिजेत, या मुद्द्यावरती चर्चा वगैरे करून ते पुढचं राजकारण होण्याची बघूया. शक्यता. आपण मी विश्वंभर चौधरींकडे जाणार आहे, पण त्याआधी मला प्रवीण दरेकर तुमच्याकडे आलं पाहिजे. सगळा रोग भाजपवर होता, म्हणजे मोदी फडणवीसांवर हल्ला आणि शिवसेनेला टपली, असं एका लाईनमध्ये याचं वर्णन करता येईल पूर्णपणे. काय वाटतं तुम्हाला? मुंबई महापालिकेच्या राजकारणाविषयी किंवा निवडणुकीविषयी, मुंबईतल्या प्रश्नांविषयी काहीच बोलले नाहीत ते, कारण काय असावं? मी राजसाहेब ठाकरे यांचं जवळून नेतृत्व बघितलेलं आहे. त्यांनी नेहमी टार्गेट मोठ्यानंच केलेलं आहे. आणि मी कालच सभा होण्यापूर्वी बोललो, मोदींना त्या ठिकाणी टार्गेट करणार, फडणवीसांना टार्गेट करणार. याचं कारण त्याच्याशिवाय TRP किंबहुना त्याच्याशिवाय ती भाषणं गाजत नाहीत. आज खरं म्हणजे अपेक्षा होती, आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे मुंबईतले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना त्या ठिकाणी आजच्या सभेच्या माध्यमातून तिथे असणारा भ्रष्टाचार, मुंबईची झालेली दुरावस्था यावर आघात करणं अपेक्षित त्या ठिकाणी मुंबईकरांना होतं. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणावर आहे. एका बाजूला त्या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावर बोलत असताना त्या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नासाठी सुद्धा आपण काहीतरी मॉडेल जर आज त्या ठिकाणी जाहीर केलं असतं की आमची लोक येऊन महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे उपक्रम करतील, पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन उभं करू, रान पेटू, अशा प्रकारचा जर त्या ठिकाणी एक विचार किंवा संदेश गेला असता तर तो आणखी संयुक्तिक ठरला असता. आणि त्यामुळे केवळ मोठ्या त्या ठिकाणी लोकांना टार्गेट करणं, भावना भडकवणं, देशहिताच्या तशा भडकवल्या नाहीत. म्हणजे असं आज आपण बघितलं जातीयवादाला त्या ठिकाणी खतपाणी घातलंच गेलं ना. समाजाच्या भिंती ज्यावेळेला कॉलनी उभ्या राहतात, त्यांनी सांगितलं की भारत माझा देश आहे, पण त्याच भारतामध्ये त्या ठिकाणी समाजाच्या भिंती उभ्या राहतात.
मग त्याही जातीयवादाच्या गुजराती प्रश्नात- कॉलनी का वगैरे गुजराती असं? कॉलनी त्या प्रश्नावर त्या ठिकाणी त्यांनी आज मग संदेश दिला पाहिजे होता की अशा प्रकारचं होता कामा नये. होतं कसं, विचार दिल्यानंतर त्या विचारावर त्या ठिकाणी कृती होऊन त्याच्यावर काहीतरी आउटपुट आलं पाहिजे. उद्या या ठिकाणी जैन कॉलन्या थांबणार आहेत का? उद्या या ठिकाणी गुजराती लोकांच्या वस्त्या नामकरण त्या ठिकाणी थांबणार आहेत का? तर त्या संदर्भात पक्षीय भूमिका घेऊन कामकाज जर झालं नाही तर मग जनता पुन्हा म्हणते की ह्यांनी सांगितलं, संदेश दिला, पण त्याच्यावर कृती काय झाली नाही. आणि दुर्दैवाने अशा प्रकारचं वारंवार घडताना निखिलजी त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्यामुळे आजच्या या सभेमध्ये तसं पाहिलं तर काही वेगळा विषय गेला असं वेगळं मला काही मिळालं असं तुम्हाला वाटत नाही. मी येतो विजय सोरमारे तुमच्याकडे, पण मला आधी विश्वंभर चौधरींकडे जायचं आहे. विश्वंभर, तुम्ही भाषण ऐकलेलं आहे, काय तुमची भावना आहे भाषण ऐकल्यानंतर? काही नवीन मिळालं का? मनसैनिकांना निदान प्रेरणा मिळेल का, की काहीच नव्हतं यामध्ये? आणि मोदी आणि फडणवीसांना टार्गेट केलं, माझा तोच मुद्दा आहे, कारण तो मला महत्त्वाचा वाटतोय, आणि शिवसेनेला केलं नाही, याचा अर्थ काय लावायचा? अगदी जर आपण रिडिंग बिटवीन द लाईन केलं, हे नॉर्मली हे भाषण पहिल्या भाषणासारखंच असं वाटण्याची शक्यता आहे, पण तो रिडिंग बिटवीन द लाईन जर केलं आपण, तर मला असं वाटतं की बाळासाहेबांची एक अशी अवस्था होती की मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी राजकारणाच्या मर्यादा त्यांना कळल्या. मुंबईमध्ये मराठीचं राजकारण चालतं, पण ते उर्वरित महाराष्ट्रात मराठी अमराठी हा प्रश्नच नाही, त्यामुळे तो चालत नाही. मग व्यापक हिंदुत्वाकडे बाळासाहेबांच्या शब्दात ते वळले होते. मला असं वाटलं की आता राज ठाकरे हे त्या अवस्थेत, आणि आता ते शिफ्ट एक करू पाहत आहे. आता त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी कोणती आता जी मला दिसते, आतापर्यंत तर मराठी कॉन्स्टिट्युएन्सी होती, आता ते त्या कॉन्स्टिट्युएन्सीला ऍड करू इच्छितात जी हिंदुत्ववादी आहे, पण ती नॉन RSS नॉन BJP आहे. याचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे RSS वर पहिल्यांदा आज त्यांनी टीका केलेली मला दिसली, जी फार आधीच्या भाषणांमध्ये दिसली नव्हती. दुसरी गोष्ट, त्यांनी सावरकरांचा जो मुद्दा उल्लेख केला, तर सावरकरांना मांडणारा एक वर्ग आहे जो RSS BJPशी स्वतःला अलाइन करू शकत नाही, करू इच्छित. मला असं वाटतं की राज ठाकरे कुठे नाही कुठे त्या कॉन्स्टिट्युएन्सीकडे आता जात आहेत, जी हिंदुत्वाची पण बिगर RSS बिगर BJP अशी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. ठीक आहे विश्वंभर, मी येतो तुमच्याकडे. हा नवा मुद्दा आहे, म्हणजे विश्वंभर जे सांगतायत, विजय चोरमारे, हे तुम्हाला पटतं आहे का की अशी एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे? म्हणजे बरोबर आहे, काँग्रेसला मतं देणारे लोक राष्ट्रवादीला मतं देणारे, मनसेला मतं देणार नाहीत, ते सगळे राजकारणातले सेक्युलरिझमकडे जाणारे लोक आहेत. पण हे म्हणतात की नॉन RSS नॉन BJP अशी हिंदुत्ववादी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तिला खेचण्याचा प्रयत्न होता. पटतंय का तुम्हाला? विश्वंभर चौधरी जे म्हणतायत त्यांचं ते मत त्यांच्या दृष्टीनं असेल बरोबर. मला आजच्या एकूण मेळाव्यासमोर एक गोष्ट दिसते की आपल्या सगळ्यांचे आधीचे जे अंदाज त्यांनी राज ठाकरेंनी चुकवलेले आहेत. चुकवलेले म्हणजे आपला अंदाज असे होते की मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात ठेवून काहीतरी कार्यक्रम देण्यासाठी त्या दिशेनं काहीतरी राज ठाकरे बोलतील. पण एकूण सगळा मेळावा बघितल्यानं लक्षात येतं की शिवसेना ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुख दसरा मेळावा घेत होते, त्या पद्धतीनं राज ठाकरेंना मनसेचा गुढीपाडवा मेळावा घ्यायचा आहे. म्हणजे त्या दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुख त्या काळातले, त्या 2-1 महिन्यातले आणि त्या काळातले सगळे प्रश्न, एक जे काय वृत्तपत्रातल्या पहिल्या पानावर येणारे, छापून येणारे सगळे प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नावर एक 1 लाईन कॉमेंट की ते त्याच्या वेटेजनुसार शिवसेना प्रमुख करायचे. राज ठाकरेंनी आजच्या मेळाव्यात त्या पद्धतीने गेल्या काही महिन्याभरातल्या सगळ्या वृत्तपत्रीय हेडलाईन्सवरच्या कॉमेंट एकत्रितपणे सगळे प्रश्न, म्हणजे त्यांनी एकही प्रश्न त्यात सोडलेला नाही. म्हणजे त्या दृष्टीनं त्यांनी मला वाटतं या पालिका निवडणूक डोळ्यासमोर असणार त्यांच्या शक्ती प्रदर्शन हे शक्ती प्रदर्शन हा त्याचा भाग. आता ते त्यांना जर कार्यक्रम द्यायचा तर ते नंतर एका पत्रकार परिषदेत ती देऊ शकतील, पण त्यांना या निमित्तानं एक परत आपले एक जी मनसेची जमीन घसरलेली आहे, गेल्या काही दिवसात मनसेच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे, जमीन निष्ठच चालली असं वाटतं, ती जमीन पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीनं एक प्रयत्न म्हणून त्यांनी याकडे एक विधायक गुढीपाडव्यासारखा दिवस, मग त्या निमित्तानं त्यांनी हे सगळे शिवसेनेवर टीका केली नाही. खरं तर ते नीट, कारण पुढच्या ते शेवटी कुठलाही राजकीय नेता, मग राज ठाकरेंच्या सारखा असला तरी सुद्धा त्याच्या डोक्यात काही गणितं असतात, पुढची भविष्यातली गणितं असू शकतील. आता दिसतंय भाजप आणि शिवसेना तुटत चालेल, महापालिकेच्या इलेक्शनच्या पातळीवर ते खूप मोठ्या प्रमाणावर तिथं काही वादग्रस्त होऊ शकतं. तर त्या दृष्टीनं पुढच्या काही शक्यता आजमावण्याच्या दृष्टीने असू शकतं त्यांची ती गणितं, मग ती तशीच असू शकतील असं आपण ठामपणे म्हणू शकत नाहीत. पण शेवटी राजकारणात कॅल्क्युलेशन्स हे असावे लागतात, आणि राज ठाकरे ह्या कॅल्क्युलेशनच्या अनुषंगानंच आजची काही. बरोबर आहे. मला आशिष जाधव यांच्याकडे जायचं आहे, पण त्याआधी प्रवीण दरेकर, असं होऊ शकतं निवडणुकीच्या आधी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आहेत महापालिकेची, मुंबई आणि इतर, कदाचित भाजप शिवसेना तुटू शकतं असं सगळे म्हणतायत आता तरी. एकूण तुमचं रोजच भांडण चाललेलं आहे.
समजा तसं तुटलं, आपण शक्यतेचा विचार करतोय, तर शिवसेना आणि मनसे एकत्र येईल किंवा ॲडजस्टमेंट करतील, असं काय होऊ शकतं का? तर राजकारणात निखिलजी काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही किंवा मी हे होऊ शकते होणार नाही असं काय खात्रीनं बोलू शकत नाही. पण एक गोष्ट आहे खरी की शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये मतभेद असताना आपण आज हेही बघितलं की आज प्रभाग समित्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनं एकत्रितपणे त्या निवडणुका लढवल्या, एकमेकांचे फॉर्म विड्रॉ केले. आणि त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की आजच्या भाषणाच्या माध्यमातून निखिलजी त्यांनी तो हच्च राखून ठेवलं आहे. पण शिवसेनेने आपल्याला जवळ करावं इथपर्यंत आजच्या भाषणातनं राजसाहेबांनी, असं तुम्हाला वाटतंय? असं मला अगदी त्यांच्या भाषणाचा रोख त्या ठिकाणी वाटतंय. कारण शिवसेनेवर आज तेवढीच प्रखर टीका त्यांना करायला अनेक मुद्दे होते, पण त्यांनी परंतु त्यांनी केली नाही. त्यांनी आज टार्गेट केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. जे मुख्यमंत्री राज्यात जलयुक्त शिवारसारखी योजना त्या ठिकाणी राबवत आहेत त्या विषयावर त्रुटी काढल्या मी समजू शकतो, परंतु त्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चांगलं काम उभं राहत असताना केवळ मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायचं, केवळ पंतप्रधानांना टार्गेट करायचं आणि शिवसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना त्या ठिकाणी हात न लावता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर ते काहीच बोलले नाही. काहीच बोल. हे तर सगळ्यात या सभेचा सगळ्यात मोठा हे आहे की एकही शब्द आज का विरोधी पक्षही तेवढ्याच जबाबदार आहे ना. समजा राज्यामध्ये जर प्रश्न निर्माण झाले तर विरोधी पक्षांनी सुद्धा त्याच आक्रमकतेने, त्याच रचनात्मक दृष्टीनं जनतेमध्ये जायला पाहिजे, सभागृहात परफॉर्मन्स करायला पाहिजे. पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांना त्यांनी त्या ठिकाणी एका बाजूला आपलं तो राखीव जो बोलतात पत्ता. हे खूप इंटरेस्टिंग आहे तुमचं म्हणणं. तुम्ही राज ठाकरेंना ओळखता, जवळून अनेक वर्ष ओळखत होतात. तुम्हाला असं वाटतं राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात? नाही, तसं पाहिलं राजकीयदृष्ट्या बोलाल तर शिवसेनेला आज मदतीची गरज नाही. याचं कारण शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत आत्मविश्वासानं शिवसैनिकांच्या जोरावर इस्टॅब्लिश झाला आहे. पुन्हा उद्या येऊन त्या ठिकाणी शिवसैनिक जे काबाड कष्ट करत आहेत, जे पदाधिकारी आहेत, उद्या मनसेला एकत्रित घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पुन्हा शेवटी शिवसैनिकांना त्या ठिकाणी टाळून मनसेला काही जागा द्याव्या लागणार. आणि मग एका बाजूला उद्धवजी ठाकरे स्वतःचं स्वबळावर पक्ष उभा करत असताना, पुन्हा आज गरज नसताना अशा प्रकारची काही शिवसेनेला बरोबर का घेतील? का घेतील मनसेला, अशा प्रकारचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न आहे. आता एक होऊ शकतं, उद्या भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घ्यायचं झालं तर एवढ्या भारतीय जनता पक्षाला सीट देण्यापेक्षा उद्या 25-50 सीट जर देऊन पुन्हा मराठी मुद्द्यावर एकत्रित येता आलं तर अशा प्रकारचं गणित कदाचित शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात. म्हणजे मराठी मुद्द्यावर समजा उद्या राज ठाकरे साहेबांनी खरंच मोठं मन दाखवलं तर त्या ठिकाणी आणि उद्धवजींनी ॲक्सेप्ट केलं ते कदाचित मोठं मन दाखवतील. परंतु शेवटी शिवसैनिक आणि शिवसेना यांना या पक्षाविषयी आणि नेतृत्वाविषयी एक वेगळ्या असे ऑब्झर्वेशन्स आहेत. त्यामुळे कितपत हे साधलं जाईल. पण राजकारणात आपण काहीही होऊ शकेल, म्हणजे एनिथिंग इज पॉसिबल इन लव्ह अँड पॉलिटिक्स आणि वॉर असं म्हणतात. मी आशिष जाधव तुमच्याकडे येतोय. हा जो मुद्दा आहे मला खूप तो अंडरलाईन करावासा वाटतो, कारण थोडंसं आश्चर्यकारक होतं. मुंबई महापालिका हे त्यांनी टार्गेट ठेवलं नाही. म्हणाले मगाशी प्रवीण दरेकर त्याप्रमाणे महापालिकेवर ते बोलले नाही. विजय सोरमारे म्हणाले त्याप्रमाणे हा अपेक्षाभंग होता, कारण सर्वांनाच वाटत होतं महापालिका निवडणुकीचं बिगुल ते कदाचित फुकतील, पण ते त्यांनी केलेलं नाही. आणि शिवसेनेला त्यांनी सोडलं. एखादी टपली ठीक आहे, जाता जाता मारली, बाळासाहेबांची आठवण काढली, पण सगळा हल्ला जो होता तो नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्यावर होता. काय अर्थ लावायचा? म्हणजे मला कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये घंटा वाजू लागल्या आहेत. पुढचे 3 महिने जे राजकारण महाराष्ट्रात होणार आहे त्याची काही शक्यता दिसते का यामध्ये? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. राज ठाकरेंसाठी 2014 हे निवडणूक वर्ष खूप वाईट गेलं. त्यांचे अंदाज चुकले आणि त्याचे परिणाम ते भोगतायत. पण राज ठाकरे हे खूप चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांनी परिस्थितीचा, खास करून राजकीय परिस्थितीचा खूप चांगला अंदाज घेतलेला आहे आणि त्यांना हे लक्षात आलेलं आहे, मुंबई असेल किंवा राज्य असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर असेल, आता सर्वात मोठा पक्ष जर का कुठला असेल तर तो भाजपच आहे. आणि म्हणून मग भाजपचे जे 2 आयकॉन आहेत, एक नरेंद्र मोदी आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस, यांना त्यांनी जाणीवपूर्वक टार्गेट केलेलं आहे. ज्या राज्य सरकारची फ्लॅगशिप योजना आहे जलयुक्त शिवार, तिच्यावर त्यांनी टार्गेट केलेलं आहे. त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही ज्यांना विकासासाठी मतं दिली ती लोक विकास करण्यात अपयशी झालेले आहेत. त्यांनी एक पाडाच वाचून दाखवला, अच्छे दिन आणणारे
भाजप किंवा नरेंद्र मोदी हे कसे अपयशी ठरलेले आहेत आणि भाजपनं जी आश्वासनं राज्यात दिली होती ती कशी पूर्ण होत नाही. अगदी की एका शेतकऱ्याला मंत्रालयात जाऊन आत्महत्या करावी लागते त्याचं पत्र त्यांनी वाचून दाखवलेलं आहे. त्यामुळं त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आगामी मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत आणि त्यामध्ये मराठी अस्मितेवरच मला जर का मतं मिळणार असेल तर मला आता शिवसेनेला टार्गेट करून चालणार नाही. म्हणून मग त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि भाजप यांना टार्गेट केलेलं आहे, जाणीवपूर्वक टार्गेट केलेलं आहे. ते एक वाक्य बोललेले आहेत आणि ते खूप महत्त्वाचं आहे. शहरी भागातला मराठी टक्का कमी करण्याचं कारस्थान भाजप करत आहे असं ते म्हणालेले आहेत. त्यामुळं आगामी समीकरणांची चाहूल त्यांना लागलेली आहे. कदाचित मराठी वोट बँकसाठी राज ठाकरेचा मनसे हा शिवसेनेबरोबर काही सीट ॲडजस्टमेंट छुप्या पद्धतीनं करू शकतं आणि त्यांना आता याची जाणीव झालेली आहे की आगामी मुंबई महापालिका भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढणार आहेत. म्हणून आपलीसुद्धा स्वतंत्र अस्मिता आपल्याला दाखवायची आहे. आणि या भाषणामध्ये जसं विजय चोरमारे म्हणाले की दसरा मेळाव्याच्या धर्तीवरच आता गुढीपाडवा मेळावा शिवसेनेला इथून पुढं राबवायचा आहे आणि मग बाळासाहेब जे करत होते तेच आता इथून पुढं राज ठाकरे करणार आहेत हेही त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा सर्व रोख हा भाजपचे आयकॉन, भाजपच्या फ्लॅगशिप योजना त्याच्यावर होतं आणि त्यांना हे जनतेला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही ज्यांना विकासासाठी म्हणून डोक्यावर घेतलं ते अपयशी ठरलेले आहेत आणि मी अपयशी ठरलो असं जसं तुम्ही म्हणताय तर मग माझी आंदोलनं कशी यशस्वी झाली याचा पण त्यांनी पाढा वाचून दाखवलेला आहे. आणि आजचे दिन का येत नाही असा सवालही जनतेला विचारलेला आहे. त्यांनी सरळ भाजपलाच टार्गेट केलं. अगदी बरोबर आहे. चांदूरकर, तुम्ही अनुभवी राजकारणी आहात. महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं बदलू शकतात का? येस, बदलू शकतात. ते 100% बदलू शकतात. असं राजकारण तर ते फ्लेक्झिबलच असते. ते बघा 2014ला जेव्हा विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर आम्ही असं ऐकलं होतं की असे पण प्रयत्न चालले आहेत, म्हणजे काँग्रेसचे नेतेच म्हणाले होते असं मला आठवतं आहे, नाही राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते की अशी ऑफर होती की आपण म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी ऑफर होती. अशी बरोबर आहे ना चोरमारे, अशी चर्चा होती. मला त्या लाईनवर काही राज्यात घडू शकतं का आणि त्याच्यामध्ये मनसे असू शकते का? म्हणजे ही चर्चा आहे. तुम्हाला अनुभवी राजकारणी म्हणून काय वाटतं, असं काय होऊ शकतं? भाजप विरोधी शक्ती एकत्र येणं किंवा काही एकमेकाला पाठिंबा देणं, ॲडजस्टमेंट करणं? नाही, सुरुवातीला तर आता मला वाटतं की इमिडिएटली निवडणुका जर आपण विचारात घेतल्या तर त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिका आणि इतर काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून राज ठाकरेचं जे फॉलोईंग आहे ते नाशिक आणि पुणे आणि या बेल्टमध्ये आहे, मुंबई या बेल्टमध्ये आहे. आणि शिवसेना त्याच्यापेक्षा थोडी लार्जर आहे. कारण भाजपचं जे फॉलोईंग आहे, भाजपचं फॉलोईंग आपल्याला तर माहिती आहे की एक काळ असा होता की शिवसेनेच्या बोटाला धरून त्यांना जावं लागत होतं. नाव बिकॉज दे आर इन पॉवर, ते स्ट्रॉंग झालेले आहेत आणि शिवसेनेला फटकारत नेत आहेत. आणि त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा आता हा समज झालेला आहे की आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पार्टी, आता जसं आशिष बोलले त्याप्रमाणे भाजप ही 1 नंबरचा राजकीय पक्ष, मोठा पक्ष म्हणून तो अस्तित्वात आहे. आता या मोठ्या पक्षाचं सुद्धा स्वतःचं राजकारण असू शकतं. आपण जसं म्हणाला त्याप्रमाणे फ्लेक्झिबल होऊ शकतं, त्याप्रमाणे एनी पॉसिबिलिटी काही होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या याच्यामध्ये मराठी माणसाला एकत्र करण्यासाठी त्यांनी 2 मगाशी बाळासाहेब ठाकरेंचा त्यांनी उल्लेख केला. तो त्या कदमाच्या पत्रामधला माधव कदम ज्यांनी आत्महत्या माधव कदमाच्या पत्रामधला उल्लेख केला, विच वॉज व्हेरी इमोशनल. आणि त्यामुळं ते मराठी माणसाला अपील करण्याची आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यासारख्या ठिकाणी किंवा बाकीच्या ठिकाणी मराठी माणसाला अपील करण्याची ती शक्यता आहे. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग पॉईंट अगेन्स्ट भारतीय जनता पार्टी. ठीक आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला सुद्धा असं वाटेल की झालं गेलं विसरून जा, आता आपल्याबरोबर शिवसेना नाही ना, चला राज ठाकरेंना आपण बरोबर घेऊया. हे सुद्धा असू शकतं. आणि काँग्रेसचं असं आहे की शिवसेनेबरोबर काँग्रेस जाऊ शकणार नाही. त्याचं कारण इट इज अ सेक्युलर पार्टी आणि संपूर्ण देशामध्ये त्याला काँग्रेसला विरोध होईल. आणि म्हणून इट इज नेक्स्ट इम्पॉसिबल की काँग्रेस त्याच्याबरोबर पॉसिबल. म्हणजे बरोबर नाही गेला तरी छुपेपणाने खूप काही होऊ शकतं. हा, मग दॅट इज पॉसिबल. राजकारणामध्ये तुम्ही म्हणाले ना की वॉर, लव्ह आणि पॉलिटिक्समध्ये काही एव्हरीथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, मी विश्वंभर चौधरींकडे जातोय. विश्वंभर, पुढे जायचं आहे मला. तुम्ही एक म्हणाला तो मुद्दा अत्यंत वेगळा आहे
की नॉन BJP नॉन RSS हिंदुत्ववादी वोटर्सना ते आकर्षित करू इच्छित आहेत. पण मला जे मराठवाडा आणि विदर्भाबद्दलचे बोलले, म्हणजे ही जुनी बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका आहे, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे, राज ठाकरे तेच बोलत आहेत. पण आज या क्षणाला त्यांनी अणेंची चेष्टा केली, आणे फुटाणे म्हणून, आणि ते असं म्हणाले आम्ही महाराष्ट्र तोडू देणार नाही तुम्हाला, आणि विदर्भ आणि मराठवाड्याचे एवढे मंत्री मुख्यमंत्री झाले हे सांगितलं. कसं बघताय तुम्ही याकडे? मला असं वाटतं की राज ठाकरेंच्याकडचं जे विदर्भ मराठवाड्यातले नेतृत्व नाही आहे त्यांचं, त्यामुळे त्यांच्याकडे त्यातले फीडबॅक करेक्ट येत नाहीत असं मला वाटतं की विकासावरती तिथे किती प्रक्षेप आहे. तर मुद्दा असा आहे की त्यांनी आणेंची थट्टा केली किंवा ह्या गोष्टी बरोबर आहेत, पण आज त्यांना ही हॅज नथिंग टू लूज, कारण विदर्भात त्यांचा आज काही बस्तार नाही किंवा मराठवाड्यात नाही, त्यामुळे ही प्रासंगिक भूमिका आहे. पण यांचं नेहमी एक राहिलेलं आहे, म्हणजे सेना असो किंवा मनसे असो, त्यांनी ते हुतात्म्यांशी जोडलेलं आहे. 105 हुतात्मे झाले म्हणून अखंड महाराष्ट्र. तर हुतात्म्यांचा संबंध फक्त मुंबई पुरता आहे, तो काही विदर्भ आणि मराठवाड्यापुरता नाही. आणि मराठवाड्याच्या विदर्भांच्या लोकांतल्या भावना वेगळं, मी लगेच वेगळं राज्य मागतील किंवा द्यावं असं नाहीये. विदर्भाची कदाचित वेळ आली आहे द्यायची, मराठवाड्याची काही तशी वेळ आली नाही. पण ती जी काही समज आहे, जी शिवसेना आणि मनसेची जी विदर्भ मराठवाड्याची समज आहे, ती थोडीशी अपुरी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती मग उत्तर तर तुम्ही विकेंद्रीकरण करा सत्तेचं, तर त्याच्यावरती आज मनसे किंवा सेना काही बोलत. म्हणजे हा खरा विरोधाभास हाच आहे की ते सत्तेचं विकेंद्रीकरण पण होऊ द्यायचं नाही, राजधानीत सगळी कामं ठेवायची, आणि त्याच वेळेला लोकांना म्हणायचं की तुम्ही राजधानीत या, आणि मग म्हणायचं की अखंड महाराष्ट्र. तर ते तसं नाहीये. अखंड महाराष्ट्राची ही सेना मनसे एनकॅश करू पाहत असतील तरी ती तशी एनकॅश होणारी पुढे, कारण त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वपक्षीय लोक होते. मला असं वाटतं विदर्भातल्या सिंचनाचे प्रश्न, मराठवाड्यातल्या सिंचनाचे प्रश्न हे ऍड्रेस करेक्ट सिस्टममध्ये नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे फिलर्स त्यांच्या येत आहेत, तर ते फिलर्स तशा पद्धतीने येत असतील. तो मगाशीच्या फक्त एक पण मला असं ऍड करायचं की जे काही तो अवकाश मी म्हणालो ते नॉन BJP नॉन RSS सुद्धा पाहताय, तो अवकाश हा स्ट्रॉंग ही गोष्ट नक्की खरी. कारण कडवे सुद्धा काही हिंदुत्वादी हे मोदींच्या आता विरोधात, शहाच्या विरोधात राम मंदिरसारखे प्रश्न येणार आहेत, ते कधी होणार सांग. मला असं वाटतं की म्हणून ती जी काही आता पॉलिटिकल लाईन आहे ती मला एक गोष्ट नक्की, सेक्युलर पार्टी होऊ शकत नाही म्हणत हे स्पष्टच केले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घेणं, सावरकरांचं नाव घेणं, हे जे काही सगळं सांगते ते सेक्युलर जाऊ इच्छित. खरं तिथे मोठीच पैसे एनकॅश करत होते, ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते जे एनकॅश करू ती स्पेस नक्की आहे असं माझ्या. ठीक आहे, तुमचा वेगळा विचार आहे, त्यावरही मंथन व्हायला पाहिजे. पण विजय सोरमारे, मला जरा पुढे जायचं आहे. मराठीचा मुद्दा, त्या ज्या माधव कदमचं पत्र वाचून दाखवलं त्याच्यातला जो मुद्दा त्यांनी अधोरेखित केला तो UP आणि बिहारच्या लोकांना नोकऱ्या मिळतात आणि आम्हाला मिळत नाही, हे जे त्याचं वाक्य आहे त्यावर त्यांनी जोर दिला. दुसरं ते म्हणाले की काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना महाराष्ट्र द्वेष आहे, महाराष्ट्र द्वेष्टे पक्ष असं त्यांनी त्याचं वर्णन केलं. रिक्षा जाळाचा उल्लेख त्यांनी केला, पण आज इतकं त्यांच्या भाषणात काहीही प्रक्षोभक नव्हतं. कोणाच्याही कानफटात मारा म्हणाले नाहीत, रिक्षा जाळा म्हणाले नाहीत. भाषण त्या अर्थाने राज ठाकरेंच्या तुलनेत अत्यंत मवाळ होतं. 2 वेळा शिव्या वापरल्या त्यांनी, पण भाषण मवाळ होतं. कसा तुम्ही याकडे, म्हणजे कसं तुम्ही बघताय? म्हणजे मराठी माणसाचा मुद्दा सुद्धा बॅकसेटवर होता. मी खरं तर एकूण सगळं भाषण बघितल्यानंतर लक्षात आहे की म्हणजे राजकीय नेत्यानं प्रगल्भ होणं, म्हणजे त्या अँगलनं आपण सकारात्मक जर बघायचं झालं तर एखाद्या राजकीय नेत्यानं वाढत्या वयाबरोबर प्रगल्भ होणं असंही या भाषणाकडे आपल्याला बघता येईल. कारण ज्या पद्धतीनं राज ठाकरे यापूर्वी भाषणात नकला करायचे, ज्या मोठ्या प्रमाणावर नकल्या करायचे, ज्या भाषेत अनेकांचा उद्धार करायचे, ते आज फारसा तो वाह्यातपणा आजच्या भाषणात नव्हता. एक गांभीर्य होतं. तुम्हाला असं वाटतं गांभीर्य म्हणजे मुद्दे फार नवीन नव्हते, तुलनात्मकदृष्ट्या अधिक गांभीर्य होतं. बरोबर आहे. यापूर्वीच्या राज ठाकरेंच्या भाषणांच्या तुलनेत बघितलं तर गांभीर्य होतं. इथं जे मराठीचा मुद्दा आला, मराठी परप्रांतीयांचा मुद्दा त्यांनी सोडलेला नाही, हे त्यांनी आज पुन्हा ठळकपणे, म्हणजे त्याला त्यांनी 2 संदर्भ दिलेत परप्रांतीयांच्या मुद्द्यांच्या संदर्भात. एक माधव कदमच्या पत्राचा संदर्भ देऊन, म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या भावना या मी ज्या गेले काही वर्ष व्यक्त करतोय त्याच भावना आहेत. त्यामुळे तुम्ही मी जो मांडतोय मुद्दे ते कमी लेखू नका. म्हणजे त्यांच्या भूमिकेवर जे टीका करतात त्यांना हे दाखवून द्यायचं की मी जो विचार करतो तोच विचार मराठवाड्यातला एक असहाय्य झालेला आत्महत्याच्या उंबरड्या कड्यावर उभा असला शेतकरी तोच विचार करतोय, तेव्हा माझ्याकडे तुम्ही एवढ्या लाईटली बघू नका. पुन्हा पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी तो परप्रांतीयांचा मुद्दा आला आहे. म्हणजे हे पाणी टंचाई व्हायला लागलं आहे, अमुक व्हायला लागलं आहे, कारण हे सगळं पाहिजे ते बाहेरून येणाऱ्या लोकांच्यासाठी पाहिजे. म्हणजे तिथं तो त्यांनी मुद्दा आणलेला आहे. पुन्हा त्यांनी शिवसेनेची ही लाईन सोडलेली नाही बघा.
म्हणजे त्यांनी ज्या झेंड्याचं आपल्या वर्णन करताना पहिला तो निळा रंग आंबेडकरांचा आहे, दुसरा मग हिरवा रंग, मग ती बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे मी राष्ट्रीय अझरुद्दीन पासून सगळ्यांची नावं घेऊन अब्दुल कलामांच्यापर्यंत या राष्ट्रीय मुसलमानांचा, आणि त्याच वेळी मग हे बेहरामपाडा वगैरे त्या या वस्त्या आहेत आणि ज्या मग इथल्या लोकल मुस्लिम मोहल्ले आहेत त्यांच्यावर टीकेची विरोधी, म्हणजे पुन्हा शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या जवळ जाण्याची ही भूमिका आहे. म्हणजे त्यांनी आपले मूळ मुद्दे शिवसेनेची बाळासाहेबांची नाळ काही नाळ तुटलेली नाही, त्यांनी आपले सुरुवातीपासूनचे मूळ मुद्दे सोडलेले नाहीत. हे त्यांना पुन्हा एकदा अधोरेखित करायचं होतं. पण तुम्ही जे म्हणताय तोही महत्त्वाचा मुद्दा आहे प्रवीण दरेकर. तुलनात्मक दृष्ट्या मवाळ होतं भाषण, प्रक्षोभक नव्हतं. 2दा शिव्या दिल्या त्यांनी, म्हणजे 2दा दिल्या शिव्या, पण 2दाच दिल्या, मी लिहून ठेवलेलं आहे. आणि जाळा मारा तोडा असं काही ते म्हणाले नाही त्या भाषणामध्ये. कौतुक नको करायला, ते म्हणतात ते बरोबर आहे. आपण दरवेळेला राज ठाकरेंना म्हणतो की राज ठाकरे तुम्ही असं बोलू नका, ही गुंडगिरीची भाषा आहे. आज त्यांनी अशी भाषा केली नाही, याबद्दल त्यांचं कौतुक नको का करायला? 100% करायला पाहिजे. कारण जे विजय चोरमारे म्हणाले ते खरं आहे की आज अशी अपेक्षा होती की आज पुन्हा तोडा फोडा झोडा अशा प्रकारचा एखादा संदेश येतोय की काय, परंतु त्या सगळ्यांचं प्रिडिक्शन त्यांनी त्या ठिकाणी खोटं ठरवलं. आणि आज अशा प्रकारचं कुठलंही प्रक्षोभक वक्तव्य त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामधनं गेलं नाही. आणि त्यामुळं चोरमारे म्हणाले त्याप्रमाणे प्रगल्भ असं भाषण त्या ठिकाणी निश्चितपणे राज ठाकरे साहेबांचं त्या ठिकाणी यावेळेला दिसलं. आणि संयमी शांतपणे तसं पाहिजे तर मुद्दे नवीन नव्हते, परंतु आहेत त्याच मुद्द्यांना गांभीर्याचा भावनात्मक टच देऊन त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये जास्त पॉलिटिकल भाषण होतं, अधिक जास्त पॉलिटिकल भाषण निश्चितपणे त्या ठिकाणी होतं. कारण शेवटी मी आज या सभेकडे निखिलजी, मागाशी मला वाटतं आशिष की कोणतरी म्हणाले की जशी प्रथा परंपरा दसऱ्याची बाळासाहेबांच्या सभेची होती, ती गुढीपाडव्याला सभा आपण घ्यायची, ही एक इस्टॅब्लिश प्रथा परंपरा आज या सभेच्या माध्यमातून झाली. आणि मग जसजसे प्रतिवर्षी येतील त्यावेळेला त्या वर्षभरात असणाऱ्या गोष्टींचा आढावा किंवा नवीन विचार या सभांच्या माध्यमातून दिला जाईल असं मी या सभेकडे या ठिकाणी बघतो. कारण आज तसं पाहिलं तर विषय नवीन असं काही विषय त्यांनी प्रोग्राम काहीच दिला गेला नाही. तसं पाहिलं तर आज अनेक विषय त्या ठिकाणी टीका तर विरोधी पक्ष म्हणून करणं काही गैर असं मला वाटत नाही. परंतु ज्या वेळेला आपण बेरोजगार युवकांचं बोलतो, परप्रांतीयांच्या लोंढ्यांचं बोलतो, ज्यावेळेला आपण कंत्राटी कामगारांचं बोलतो, ओबीसींच्या फीचं ज्या वेळेला बोलतो, दुष्काळावर बोलतो, त्यावेळेला माझा पक्ष किंवा मी या गोष्टी माझ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना करायला सांगतोय. या विषयावर त्या ठिकाणी भविष्यात ते देतील. परंतु त्या दृष्टीने जर टाइम बाउंड कालबद्ध असा एक कार्यक्रम दिला असता तर आलेली जी विचाराचं सोनं लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर त्या ठिकाणी शिवसैनिक दसरा मिळाला, मला तेवढं कळतं चोरमारे, माझं पूर्ण वाक्य आहे का, विचारांचं सोनं लुटायला जसे शिवसैनिक दसऱ्याला आहेत, जरा घाई करू नका, जरा पूर्ण वाक्य झाल्यावर बऱ्यापैकी आम्हालाही समजतं दसरा गुढीपाडव्यातला फरक. जसं सोनं लुटायला शिवसैनिक यायचे तसं गुढीपाडव्याच्या निमित्तानं आलेल्या मनसैनिकांना काही विचार घेऊन कृतीशील कार्यक्रम घेऊन जर गेले असते तर उद्यापासून तालुक्यात जिल्ह्यात त्याचे पडसाद झाले असते आणि पुन्हा एकदा रचनात्मक दृष्ट्या आपल्या पक्षाची पावलं मजबूत करण्यास या सभेचा निश्चितपणे उपयोग झाला असता. तुम्हाला असं म्हणायचं की हे भाषण चोरमारेंना आवडलं असेल, आणखीन जे प्रगल्भ नागरिक आहेत त्यांना आवडलं असेल, पण नेहमी मनसैनिकांना जे झणझणीत लागतं तसं नसल्यामुळे थोडे निराश झाले असतील. नाही, एक वेळ झणझणीत नसता, आता तोही झणझणीतपणापेक्षा आता लोकांची ट्रेंडही बदलला. निखिलजी, तुम्हाला कार्यक्रम द्यायला पाहिजे होता, कार्यक्रम दिला पाहिजे. आता लोकांना तोडा फोडा जाळा एक विकासाचा अजेंडा घेऊन आज मोदींचं सरकार देशात आलं, किंबहुना देवेंद्र फडणवीसांचं आलं. तो एक यूथ आहे ज्याला आज विकासाकडे तो यूथ बघतो. आमच्या डेव्हलपमेंट काय होत आहेत, माझ्या शहराचा विकास काय होतो, यूथच्या विषयी तुमच्या मनामध्ये काय, महिलांसाठी आपण काय करतोय, आर्थिकदृष्ट्या आपल्या इकॉनॉमीच्या संदर्भात माझं मत काय, या सगळ्या विषयावर कुठंतरी स्पर्श झाला असता आणि त्या दिशेने कार्यक्रम किंबहुना असणाऱ्या प्रश्नांवर आंदोलनात्मक दिशा जरी दिली असती तरी पण आणखी या सभेला आणखी आयाम वेगळा आला असता असं माझं त्या ठिकाणी. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा. मी येतो चांदूरकर तुमच्याकडे, मला आशिष जाधव यांच्याकडे पण जायचं आहे, विश्वंभर चौधरींकडे पण जायचं आहे, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, राज ठाकरेंचं भाषण मनसेला तारेल का?
काय म्हणतायत आपले प्रेक्षक जरा बघा. होय म्हणतायत 61% प्रेक्षक. 61% प्रेक्षकांना हे भाषण आवडलेलं दिसतंय. या क्षणाला तरी ब्रेक घेऊया आणि परत येऊया. मी ब्रेकनंतर जनार्दन चांदूरकर यांच्यापासून सुरू करणार आहे. चांदूरकर, ब्रेकपूर्वी जे प्रवीण दरेकर सांगत होते, भाषण झालं, अनेक विषयांवर ते बोलले, पण कार्यक्रम दिला नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्यावर जो आरोप होतो की त्यांनी वेगवेगळी आंदोलनं केली पण मध्येच मागे घेतली, त्याविषयी त्याने अगदी रागाने बोलले. ते काय म्हणणं आहे तुमचं, कार्यक्रम दिला नाही आणि ह्या मुद्द्याबाबत? नाही, मला वाटतं त्यांना कार्यक्रम आजच्या सभेमध्ये द्यायचाच नसणार, कारण त्यांच्याकडं काही स्वतःचं त्यांचं प्लॅनिंग असणार त्याच्या संदर्भात. पण त्यांनी आज त्यांचं आजचं जे त्यांचं भाषण होतं त्या भाषणाचा जास्तीत जास्त वेळ जर 1 तासाचं झाला असेल तर त्यातली मला वाटतं 31 मिनटं ते सद्य परिस्थितीवरती बोलले. ते कसं तर भारत माता की जयला त्यांनी स्पर्श केला. बरोबर आहे. आणि भारत माता की जय याचं अननेसेसरीली कारण नसताना त्याचा एवढं मोठं वांग्याचं भूत करतो म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही करताय, याच्याबद्दल त्यांनी वॉर्निंग पण दिली. ती तुमचीच भूमिका आहे. काँग्रेसची सुद्धा तशीच भूमिका आहे. काँग्रेसची इंदिरा गांधीचं त्यांनी सांगितलं बरोबर आहे. पण पण चांदूरकर, मला तुम्हाला एक इथे लक्षात आणून द्यायचंय, हे काँग्रेसवाल्यांनाही आठवलं नव्हतं इतके दिवस की खरंच इंदिरा गांधी प्रत्येक भाषणाच्या शेवटी 3 वेळा भारत माता की जय म्हणायच्या. आणि त्यांचा एक जो आवाजही माझ्या कानात आहे की एक वेगळा आवाज होता. आज राज ठाकरेंनी काँग्रेसवाल्यांना लक्षात आणून दिलं की मूळ भारत माता की जय की जनक जे आहेत पॉलिटिकल लीडर्स किंवा राजकीय नेते, त्या इंदिरा गांधी आहेत. बरोबर आहे. पण त्यांनी हेही सांगितलं की त्याचा कारण नसताना त्याचा आपण बाऊ करता कामाने ऑफिसला जातो आता भारत माता की जय म्हणून, हे त्यांनी सांगितलं. दुसरा त्यांनी महत्त्वाचा मुद्दा स्पर्श केला करंट पॉलिटिक्सवरती आणि असहिष्णुतेचा जो आज संपूर्ण देशभर मुद्दा गाजत आहे त्याच्यामध्ये भारत मातेच्या बरोबरच त्यांनी रामदेवचं उदाहरण दिलं. रामदेवनं काय सांगितलं की ते मान त्याची कापून टाका, असं जर नाही म्हणत असेल तर मान कापून टाका. आणि मी रिक्षा झाला म्हणालो की मला अरेस्ट करतात, पण रामदेव बाबाला अरेस्ट करत नाहीत. हा फरक त्याने म्हणजे तो असहिष्णुतेच्या संदर्भाचा मुद्दा घेऊन परत ते कन्हैयाकडे गेले. JNUमध्ये कन्हैयाच्या संदर्भामध्ये अफजल गुरुच्या विरुद्ध घोषणा दिल्या किंवा ज्या घोषणा दिल्या त्याचं आवाढव्य भांडवल करून रोज हेडलाईन्स हे करत असताना त्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी हे विसरते की PDP बरोबर काश्मीरमध्ये त्यांचा समझोता आहे आणि त्या PDPला त्या अफजल गुरुचं ते प्रेत जे आहे ते प्रेत काश्मीरमध्ये पाहिजे होतं. आणि त्यांचा दावा आहे की त्याला ती फाशी जी दिली ते चुकीची फाशी दिलेली आहे. हे त्यांनी आणून भारतीय जनता पार्टीवरती एक टीकेचं अस्त्र सोडलं. परत राम मंदिराचा त्यांनी प्रश्न केला की तुम्ही हे राम मंदिर, सगळे मुद्दे काँग्रेसला आवडणारे मुद्दे आहेत सगळे. हे म्हणजे सद्यस्थिती जी आहे या सद्यस्थितीवरती ते बोलले. आणि त्यांनी एक सजेशन हे दिलं की एक इंडिकेशन दिलं की आता राज ठाकरे हे सेक्युलर मार्गानं किंवा सेक्युलर फिलॉसॉफी नाही म्हणतात, हिंदुत्वाचा लार्जर ते बघा त्यांच्या झेंड्यामध्ये ते जे म्हणाले त्याप्रमाणेच त्यांचं भाषण होतं. पण त्यांच्या झेंड्यामध्ये भगवा रंग आहे, त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग आहे, त्यांच्या झेंड्यामध्ये 1/3 सेक्युलर आहे. तेवढंच ते भाषण सेक्युलर होतं. पण ते त्यांनी त्याचा आवाढव्य कम्युनल उपयोग आजच्या भाषणामध्ये त्यांनी केलेला नाही. कम्युनल काही बोलले म्हणजे मराठी माणसाबद्दल बोलले, मराठी माणसाबद्दल बोलले ना, म्हणजे मराठी माणसाबद्दल बोलले म्हणजे आता त्यांची कॉन्स्टिट्युन्सीच आहे ती, त्याच्याबद्दल ते बोलणारच. पण ते आज तसं त्या त्वेषानं परपर्यंत स्वागतार्ह आहे. आपण हे स्वागतार्ह आहे. दिस इज गुड. एखादा नेता जर अशा प्रकारे मॅच्युअर बनत असेल तर चांगली गोष्ट आहे. दॅट इज व्हेरी गुड. विजयजींना काहीतरी म्हणायचंय. जे मगाशी विश्वंभर चौधरी सुद्धा म्हटले की राज ठाकरे हे काही सेक्युलर पॉलिटिक्स करणारे लीडर नाहीत. तर आज त्या भाषणातनं ज्या पद्धतीने तो आपल्या झेंड्यातल्या रंगाचा आणि हे आता बघूया म्हणजे ते आपण अपेक्षा करू म्हणजे जर ते भारत माता की जय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या भाषणातली आजची ही होती की हे जे राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षानं आणि संघ परिवारानं गेले काही आठवडे देशात जे विद्वेषाचं राजकारण फैलावायला सुरुवात केलेली आहे त्यांना म्हणजे ज्या उर्मटपणे ज्या ॲरोगंटली BJP आणि संघ परिवार हे राष्ट्रवादाचं राजकारण करतायत त्यांना तेवढ्याच ॲरोगंटली एक्सपोज
खरं तर काँग्रेसनं करायला पाहिजे होतं, पण ते काँग्रेसनं देशाच्या पातळीवरही केलं नाही आणि महाराष्ट्राच्या पातळीवर केलं नाही. मला वाटतं त्यांना तेवढं एक्सपोज करण्याचं हे चुकीचं करतायत. हे बदमाशांचं राजकारण आहे. हे राज काँग्रेसपेक्षा जास्त प्रभावीपणे राज ठाकरेंनी काँग्रेसपेक्षा जास्त प्रभावीपणे राज ठाकरेंनी आज दाखवून दिलेला आहे. त्यामुळं तो जो काउंटर अटॅक पाहिजे होता या राष्ट्रवादाच्या भोंगळ म्हणून चांदूरकर राजकारणावर, खुश आहेत. तो काउंटर अटॅक खूप प्रभावीपणे राज ठाकरेंनी आज केला आहे आणि मला वाटतं ते काँग्रेसवाल्यांना प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं आहे असं ते. नाही म्हणजे ते इट इज सपोर्टिंग आणि बरोबर आहे. ते वेलकम भावना आहे, सगळ्या देशवासियांना ते आवडणार आहे. पण नवीन काय होणार आहे का हेच मी मगासपासून विचारतो आता तुम्हाला. त्यामुळे आता ते नंतरची गणित बदलत जातील ना त्याप्रमाणे. बरं ठीक आहे, मला विश्वंभर तुमच्याकडे यायचं आहे. मगाशी जो मुद्दा होता की जे आंदोलन आहेत ती अर्ध्यावर सोडून देणं, धरसोड वृत्ती, याविषयी ते अत्यंत त्वेषाने बोलले. आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आम्हा मीडियावाल्यांवर कायम असं म्हटलं जातं तुम्ही राज ठाकरेंना पक्षपात करता. आज त्यांनी चक्क वर्तमानपत्र आणि चॅनेलवाल्यांना म्हटलं तुम्ही बातम्या दाबता. म्हणजे आम्हाला लोक असं म्हणतात तुम्ही राज ठाकरेंवर प्रमाणाबाहेर प्रेम करता, त्यांना जास्त प्रसिद्धी देता, आणि आज राज ठाकरे मीडियावरही भडकले. कारण काय याचं विश्वंभर? मला असं वाटतं की इनकन्सिस्टन्सी हा थोडासा मनसेचा स्थायी भाव राहिलेला आहे आणि म्हणून टोलच्या सुद्धा आंदोलनात त्यांनी धरसोड केली, त्याच्यावरून ते दिसतंच. मला असं कुठेतरी वाटतं की मीडियाच्या वरती टीका करण्याच्या मागे कदाचित एक त्यांचं राज ठाकरेंचं पण स्वतःचं थोडंसं फॅसिनेशन मोदींबद्दल असं झालं होतं आणि ते म्हणाले की मोदींच्यासाठी असेल तर मी सीट सोडून देईल, मोदींना वर गेल्यावर पाठिंबा देतो माझ्या खासदार. मला वाटतं त्यातली ती करेक्शन आता ते करतायत. मोदींच्या बाबतीत भ्रमनिरास म्हणजे मोदींचं राजकीय आकलन हे राज ठाकरेंना झालं नाही, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. ते अनेकांना झालं नाही. मोदी खरंच डिलिव्हर करतील असं झालं. मोदींच्या बाबतीत थोडं झालं असं की तो वेडा एक मुल्ला असा दिल्लीत उभा होता आणि तो लोकांना उगाच सांगत होता की चलो चलो बादशाह के पास दावत आहे म्हणून. लोक त्या बादशाहच्या महालाकडे दावत आहे म्हणून पळत सुटले. थोड्या वेळाने हाही पळत सुटला की पण न जाणो खरंच असेल एवढे लोक पळतायत त्या अर्थी. तसं मोदींच्या बाबतीतलं आकलन हे बऱ्याच जणांचं असं झालं की मोदी खरंच काहीतरी करतील असं वाटलं, पण ते झालं नाही. आणि म्हणून आता ते मला वाटतं की ते करेक्शन एक करतायत मोदींच्या विरोधात ते बोलून की मोदी करत नाही डिलिव्हर, हे आता कळलेलं आहे. आणि त्यांचा मला एक मुद्दा आवडला म्हणजे त्यांचा पॉलिटिकल विस्डम मला वाटला त्यामध्ये तो असा की त्यांनी मोदींना टार्गेट केलं. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाने कधीच भाजपा सरकार म्हणलं नाही, ते अबकी बार मोदी सरकारच म्हणत होतं. साहजिकच आहे की मोदींनाच टार्गेट करून भाजपा पक्ष नाहीच आहे. म्हणजे मोदी शहा सोडले तर भाजपात काय राहतं, शून्यच राहतं. त्यामुळे त्यांची जी स्ट्रॅटेजी होती अतिशय करेक्ट होती की त्यांनी मोदींना हिट. आता हे आता साहजिक आहे. मोदींच्या विरोधातली पण एक स्पेस तयार होते. हिंदुत्वाच्या स्पेस बद्दल पण मोदींच्या विरोधातली एक स्पेस आता सुद्धा तयार होती, जो सोशल मीडियामधून सुद्धा तयार होते. मला फक्त एक व्यक्तिगत अनुभव सांगतो. 2013ला मनमोहन सिंग चांगले आहेत अशी जर पोस्ट टाकली तर 100 सुद्धा लाईक यायचं नाही. माझ्या परवाच्या पोस्टला फेसबुकच्या 5200 लाईक्स आहेत. मनमोहन सिंग चांगले बदलत्या वातावरणात. मला वाटतं राज ठाकरे बद्दल आहेत आणि मला असं वाटतं की या काळात मोदींना टार्गेट करण्यात पॉलिटिक्स राज ठाकरे वापरतात. बरोबर आहे विश्वंभर, तुमचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वातावरण बदलतंय, सोशल मीडियावरचं सुद्धा वातावरण बदलतंय, हळूहळू बाहेरचं पण वातावरण बदलतंय. पण तुम्हाला या मुद्द्याबद्दल काहीतरी म्हणायचं होतं. आंदोलन सोडून देणं, अर्ध्यावर सोडणं, धरसोड करणं. नाही, निखिलजी एक मगाशी आपले विश्वंभर बोलले ते खरं आहे की इनकन्सिस्टन्सी, सातत्य नाही. सातत्य. नरेंद्र मोदी साहेबांविषयी कौतुक करण्याची भूमिका जाहीरपणे त्यांनीच मांडली. नंतरच्या काळात त्यांनीच नरेंद्र मोदींविषयी टीकात्मक भूमिकाही त्या ठिकाणी केली. देवेंद्र फडणवीस हे राज्याला एक चांगला मुख्यमंत्री लागला आहे, मुख्यमंत्री भला आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनीच घेतली. आणि जेव्हा आपण एकीकडं नाशिकसारख्या ठिकाणी बोलतो आम्हाला काही वेळ द्या, काही चमत्कार जादूची कांडी नाही, मग तोच नियम देवेंद्र फडणवीस सरकारलाही त्या ठिकाणी लागू होतो. आपण धरसोड आंदोलनांच्या बाबतीत बोलाल तर निखिलजी अनेक उदाहरणं देत आहेत. टोलच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण बोलाल की टोलच्या आंदोलनाचं पुढं नेमकं काय झालं, त्याचा डेड एंड कुठे झाला ते आजही आपल्याला कळू शकलं नाही. शिवाजी पार्कच्या सुरुवातीच्या जी जाहीर सभा आमची झाली स्थापना दिनाची, त्यावेळेला राज्यातला कंत्राटी कामगार या विषयावर त्यांनी त्या ठिकाणी सुतोवाच केलं होतं. माझ्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिली होती की प्रवीण या कंत्राटी कामगारांचं कसं काय ती पुढची भूमिका केली. त्यावर पुन्हा काही त्या ठिकाणी झालं नाही. एस टीचा एक लाखोच्या संख्येनं एस टी कामगार मोठ्या अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी मोर्चा मंत्रालयावर त्या ठिकाणी काढला होता. आमच्या अविनाश अभ्यंकर त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा होता. तेही आज त्या ठिकाणी नेमकं काय झालं, त्या एस टी कर्मचाऱ्यांना अजूनही त्या मागण्यांचं पुढे काय झालं हे त्या ठिकाणी कळत नाही.
रेल्वेच्या सुरक्षेच्या बाबतीत महिलांच्या त्या ठिकाणी स्वतःच अनेक सभांमधून केलं गेलं, त्याच्यावर त्या ठिकाणी कॉन्क्रीट कुठली भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मग अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या भूमिका मांडतो निखिलजी, आज सत्ता हातात नसल्यामुळे यश अपयश हा वेगळा भाग असू शकतो. त्याच्यात तुम्हाला निश्चितपणे कायमस्वरूपी मार्ग, पण त्यावर जरी प्रामाणिक प्रयत्न करतोय, काहीतरी हालचाली होतात, काहीतरी ऑर्गनाईज करतोय, पुढं जात आहे, अशा प्रकारचं जरी छोटंफार मुवमेंट त्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी आणखी चांगलं होईल. आणि मी जे अभ्यास करतोय, विश्लेषण बघतोय, तोच थोडा अभाव निश्चितपणे राज ठाकरे साहेब यांच्या वक्तव्याविषयी शंका असायचं कारण नाही, त्यांच्या डिलिव्हरीविषयी शंका असायचं कारण नाही. आज त्यांचं तेच व्यक्तिमत्व गर्दीवर राज्य करणारं आहे. परंतु आणि आज या काळातही गर्दीबरोबर त्यांनी गर्दी जमवली. याच काळातही तसा कुठला विषयही नव्हता, निवडणुकाही तोंडावर नव्हत्या, तसं काहीच नसताना आज प्रचंड गर्दी होणं, या गर्दीचा नेता म्हणून त्यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिलं. परंतु त्या गर्दीबरोबर जे निखिलजी रचनात्मक कार्याची जोड जर त्या ठिकाणी असती, निखिलजी आम्ही 13 आमदार होतो, 13 आमदारांच्या माध्यमातून सुद्धा जर या राज्यामध्ये एक वेगळं असं काही उभं केलं गेलं असतं तर त्या ठिकाणी आणखी 13चे 26 झाले असते. आणि त्यामुळे या गोष्टी कुठेतरी कमतरता आहेत. मनसे पक्ष उभारी घेईल नाही घेईल, कुठलाही पक्ष असा काही संपत नसतो, परंतु जे मला दिसते, जे मी बघतोय, ते रचनात्मक कार्यकर्त्यांची जोड, कामांची जोड कार्यकर्त्यांना दिली पाहिजे. आणि कार्यकर्त्यांचा जो कनेक्टिव्हिटी असते ते नेतृत्वाकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाली. जसं शरद पवार साहेब कुठल्या विरोधी पक्षाचे असतील, परंतु तालुक्यात काय प्रश्न होतोय, गावात काय प्रश्न होतोय, सरपंच काय करतोय, जिल्हा परिषदेत काय होतंय, पाण्याचं काय होतंय, सिंचनाचं काय होतंय, ह्या गोष्टी समजून घेऊन त्या ठिकाणी त्यावर त्या तालुक्यात त्या जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी शहराच्या गोष्टींवर जर नीटपणे काम केलं गेलं तर जनाधार असणारा नेता राज ठाकरे साहेब आहेत. यात काय वाद असायचं कारण नाही, तो बदल घडू शकतो, पण तशा दिशेनं काम होणं आवश्यक आहे. ठीक आहे, आशिष जाधव यांच्याकडे जातोय. बराच वेळ मी त्यांच्याकडे गेलेलो नाही. आशिष, या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि माझा पुढचा प्रश्न, आजच्या सभेमुळे मनसेला एक नवी प्रेरणा, संजीवनी मिळेल का? एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, आजचं भाषण हे राज ठाकरेंचं वेगळं भाषण होतं. आतापर्यंत या भाषणापर्यंत राज ठाकरेंची अवस्था अशी झाली होती की चक्रव्यूहामध्ये अडकलेला अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या पद्धतीनं स्पर्श केलेला आहे. खास करून महाराष्ट्राच्या कोणत्याही परिस्थितीत तुकडे पडू देणार नाही हे सांगताना त्यांनी भाजप कसं जगलरी करतंय, लोकांमध्ये कसा परस्पर लावालावा करतंय आणि त्यातून महाराष्ट्राचं भलं होणार नाही हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि त्याचवेळी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ज्यांची आज लोकांमध्ये इमेज तयार झालेली आहे, त्यावर त्यांनी खापर फोडलेला आहे. त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हे भाषण केलेलं आहे, अभ्यासपूर्ण भाषण आहे. फक्त मला एकच बाब खटकलेली आहे, ती ही की त्यांनी प्रसारमाध्यमांवर ज्या पद्धतीनं टीका केलेली आहे ते कुठंतरी त्यांचा तो अंदाज पुन्हा एकदा चुकतो आहे. त्यांना हे लक्षात येत नाही की प्रसारमाध्यमं एकतर सरकार विरोधी बातम्या देऊ करतात किंवा सरकारच्या बातम्या देत असतात. संसदीय किंवा विधिमंडळाच्या परिघाबाहेरची जो कोणी मंडळी आहे त्यांची त्यांनी दखल घेतलीच पाहिजे हे बंधन त्यांच्यावर नसतं. आणि म्हणून मग आपला बातम्यांचा ओघ कमी झाला आहे याचं खापर ते पत्रकारांवर फोडतायत, ही बाब खटकली आहे. आणि दुसरं एक की या भाषणामधून ते दुष्काळी दौऱ्याची घोषणा करतील, दुष्काळी दौऱ्यावरती जातील, पक्ष बांधणीसाठी निघतील अशी एक आस मनामध्ये होती, पण ती पण घोषणा झालेली नाही. बरोबर आहे. दुष्काळी दौरा ते म्हणाले. मला आठवते त्यांचं 2006चं पहिलं भाषण की मला महाराष्ट्रामध्ये जीन्स घातलेला शेतकरी बघायचा आहे, हे त्या भाषणातलं वाक्य होतं. म्हणजे आधुनिक शेतकरी बघायचं आहे. आधुनिक शेतकरी जाऊ द्या, दुष्काळ इतका पडला, 4 वर्ष पाऊस नाही आहे. आणि आजच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांचं एक पत्र त्यांनी वाचून दाखवलं, पण एकूण या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या समस्येबद्दल काहीच बोलले नाही. देखील जे हाच खरा प्रश्न आहे. आजचं जर भाषण आपण बघितलं तर सगळं भाषण भाजपावर रोख असणार आहे. सगळं भाषण मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर रोख असणार आहे. याचं कारण त्यांना मर्मस्थळावर किंवा शक्तिस्थानावर घाव घालायचं नेमकं माहीत आहे. आज भाजप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. देवेंद्र फडणवीस यांचं इमेज या राज्यामध्ये कोणी काही बोलो, आज सर्वसामान्य माणसाला एक चांगला मुख्यमंत्री मिळाल्याचं आज चित्र त्या ठिकाणी दिसल्याची भावना दिसते. त्याच्यामुळे वाढणारा जो फ्लो आहे तो फडणवीसांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा जो हा जो वारू चाललेला आहे
तो रोखण्यासाठी त्यांच्यावर आघात केला पाहिजे हे त्यांनी ठरवून या संपूर्ण भाषणामध्ये मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांवर त्या ठिकाणी त्यांनी टीका केली. आज आपण म्हणालात त्या पद्धतीनं त्यांनी दुष्काळी मागे मी त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो, सायनला मोठी सभा झाली होती. ती सभासुद्धा अशाच एका अवस्थेतनं पुन्हा एकदा आम्ही उभारी देणारी सभा म्हणून त्या ठिकाणी बघितलं की या राज्याचा मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल. त्यावेळेला पुन्हा ते दुसऱ्या दिवसापासून किंवा प्लॅन करून राज्याच्या दौऱ्यावर गेले तर टेम्पो सलग होत आणि ते निवडणूक लढणार होते. आणि त्यामुळं आज जर शेतकऱ्यांच्या विषयावर त्या ठिकाणी काहीतरी टाईम बाउंड प्रोग्राम गेला असता, जिल्ह्यातनं आलेल्या कार्यकर्त्यांना दिशा गेली असती, दुष्काळावर किंवा पाणी प्रश्नावर त्या ठिकाणी कॉन्क्रीट काहीतरी झालं असतं, तर एका बाजूला टीका सार्थकी लागला असं होईल. त्यानंतर काय होतं माहीत आहे, नुसत्या टीका, नुसते त्या ठिकाणी आघात, आणि दुसऱ्या बाजूला जर ज्या घटकासाठी आपण टीका करतोय, ज्या लोकांसाठी आपण बोलतोय, त्या लोकांसाठी आपण 2 पावलं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जर पुढे गेलो नाही तर त्या ठिकाणी लोकांचाही भ्रमनिरास होतो. आणि नेमकं आज तेच होतंय. आज काय एकेकाळी मी त्यांच्याबरोबर संपूर्ण राज्य फिरलेलो आहे. राज्यामधनं असणाऱ्या लोकांच्या अपेक्षा मी त्या ठिकाणी बघितल्या आहेत की रस्त्यावर 5-5, 10-10 हजार लोक नुसती स्वागताला निखिल जे त्या ठिकाणी उभी असायची, ती लोक गर्दी, ती महाराष्ट्राच्या अपेक्षा होत्या. त्या महाराष्ट्राला वाटत होतं की बाबा इथून काहीतरी होईल. आणि आजही लोकांना वाटते की आज व्हॅक्यूम खूप आहे ना, आज विरोधी पक्षात व्हॅक्यूम आहे, परंतु स्पेस आहे, ती स्पेस नेमकी कुठे कुठे आहे आणि ती तुम्हाला वाटतं राज ठाकरे पुनरागमन करू शकतात? नाही, राज ठाकरे साहेब तुम्ही फार जवळून ओळखता त्यांना, राज ठाकरे जरी जवळ साहेब नसला गर्दी जमवू शकतील, चांगली भाषणं त्या ठिकाणी देतील, परंतु खाली तळागाळातला जो पदाधिकारी आहे किंवा मधला जो पदाधिकारी आहे, जोपर्यंत त्यांनी दिलेला विचार जर त्या ठिकाणी ग्राउंडवर राबवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली नाही, ते व्हिजन, ती दृष्टी त्यांना मिळाली नाही, आणि जर ते आत्मविश्वासानं ग्राउंडवर काम केले नाहीत तर गर्दी होईल, सभा होतील, परंतु त्यातून किती काय उभं राहील याविषयी माझ्या मनात निखिलजी निश्चितपणे साशंकता आहे. खूपच चांगली चर्चा झाली. माझा वेळ संपलाय. शेवटी मी विजयजी तुमच्याकडे येतो. या सभेतून जे मनसेला उभारी मिळेल असं आपण किंवा नाही असं आपण म्हणत होतो, तुमचं काय मत आहे? उभारीची गोष्ट बाजूला ठेवली तरी किमान एक शक्ती प्रदर्शन यशस्वी झालंय ही खरं तर पक्षाला, म्हणजे आपण एवढी माणसं अजूनही जमा करू शकतो. अजूनही आपल्यासाठी एवढी माणसं जमू शकतात. आणि सुरुवातीला आपल्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे ही मनसेची गर्दी होती. गर्दी आणखी जी पुन्हा दुसरी गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, सगळ्या चॅनल्सवरून याचं लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळे लोकांनी सभेच्या पलीकडेही अनेक पटीने लोकांनी भाषण ऐकलं आहे. म्हणजे तो विचार फक्त गर्दीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे त्या अर्थानं त्यांचं हे शक्ती प्रदर्शन यशस्वी झालं आहे. खरं तर त्यांनी ही एक संधी म्हणून, यशस्वी शक्ती प्रदर्शनाची संधी मानून पुढच्या काळात काही रचनात्मक विधायक कामाला आणि संघटना बांधणीच्या कामाकडे लक्ष दिलं तर निवडणुकांना अजून महाराष्ट्रातल्या 3.5 वगैरे वर्षांचा अवकाश आहे. तोपर्यंत आत्ता त्यांनी सुरुवात केली तर ते नीट बांधणी करू शकतील. मुंबई महापालिका हा एक मध्ये टप्पा आहे, पण तेवढा टप्पा हा अंतिम असता कामा नये. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा महाराष्ट्राचा पक्ष आहे हे लक्षात ठेवून त्यांनी जर पुढची वाटचाल केली तर भवितव्य पक्षाला असेल. ठीक आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची एक स्पेस आहे, एक जागा आहे, एक अवकाश आहे, ते भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी करावा असं मत आहे तज्ज्ञांचं, आणि प्रामाणिकपणे करावा. कोणताही राजकीय पक्ष उभारी घेऊ शकतो. 1977 साली काँग्रेसचा पराभव झाला होता, काँग्रेस 80 साली परत आली. 2 जागा भाजपच्या होत्या 1984 साली. आज ते सत्तेवर आहेत. वाजपेयींचं सरकार आलं होतं, हा इतिहास विसरता येणार नाही. तेव्हा मनसेवर काठ कुणीच मारू नये, कारण अशा प्रकारे राजकीय पक्ष कधीही संपत नसतो. राज ठाकरेंनी आपल्या चुका लक्षात घेतल्या, सुधारल्या तर मनसे पुन्हा एकदा उभं राहू शकेल हे आजच्या गर्दीवरून दिसलेलं आहे. पण तसे प्रयत्न होणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, राज ठाकरेंचं भाषण मनसेला तारेल का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 58% लोक म्हणतायत होय, हे भाषण मनसेला तारू शकेल. हा एक महत्त्वाचा कौल आहे. कालचा कौल राज ठाकरेंच्या विरोधात गेला होता, आजचा कौल हा राज ठाकरेंच्या बाजूचा आहे. हा एक महत्त्वाचा फरक आहे 24 तासामध्ये. मी आज नेहमीप्रमाणे इथे थांबणार नाही आहे. मी आता यानंतर आणखी एका विषयावर चर्चा करणार आहे, कारण आज एक महाराष्ट्रात ऐतिहासिक घटना घडलेली आहे. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यात आलेला आहे आणि तिथे महिला गेलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.
माझ्याकडे नवीन पाहुणे येणार आहेत आणि पुढचा तासभर ही मी चर्चा करणार आहे, कारण आजच या विषयावर चर्चा व्हायला हवी. ज्या दिवशी इतिहास घडला आहे त्याच दिवशीच त्याला स्पर्श करायला हवा. त्यामुळे एक ब्रेक घेतो आणि पुन्हा करूया दुसरा आजचा सवाल ब्रेकनंतर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.